सगळ्यांना, कसे आहात सगळे? आणि मी रिंकू सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पाटील फॅमिली नोमाद. तर चला मंडळी, आईला आता गावाला जायला खूप जास्त वेळ नाही राहिलेला, थोडाच टाईम राहिलेला आहे. मस्कतला तिची आता व्हिजिट विजा पण संपत आहे त्याच्या अगोदर. आणि कोकणी माणूस गणपतीला जाणार नाही असं कधी होणारच नाही. ते इथं यायच्या अगोदरपासूनच की मला गणपतीला काही करून गावाला जायचं आहे. तर ओके, ती जायचा पण टाईम आता जवळ येत आहे. तर तिला पण आज बाहेर घेऊन जातोय नदी दाखवायला. इथं नदी आमच्या समोर पण आहे, जिच्यात पाणी नाही आहे. तर इथं एक तनूफ म्हणून जागा आहे. आता मला तनूफ अच्छा, तर मी तर म्हणते की आम्ही मस्कतला राहतो. मस्कत म्हणजे गल्फ कंट्रीज, अरब देश जसं दुबई, सौदी अरेबिया, कुवेत, कतार. तशीच कमी जाणारा म्हणजे मस्कतलाच ओमान म्हणून पण म्हणतात, म्हणजे देशाचं नाव आहे. मुस्लिम देश आहे, अरब कंट्री. तर तिथे आम्ही मस्कतमध्ये खूप लांब राहतो, निझवामध्ये. निझवा इथून तनूप म्हणून एक जागा आहे, तर तिथे नदी आहे. तर तिथं जातं, तिथं पाणी येतो, तिथे धरण पण आहे. मागच्या वेळेस गेले तर ती जागा पूर्ण पॅक झाली होती, म्हणजे काय बोलतो पाण्याने बुसते तशी झाली होती. म्हणजे मोठ्या 4 व्हीलर असतात, थार वगैरे तशा त्याच्यातून जातात. बाकी छोट्या गाड्या पाठीमागेच लावतात, मग चालत जावं लागतं. आणि तिथपर्यंत पोहोचू नव्हतं शकत, म्हणजे तिथं वॉटरफॉल पण होता. असं वॉटरफॉल म्हणजे एकदम नाही जसं आपल्या कोकणाला असं धबवरनं धबधब्याचं जसं पाणी पडतो, एकदम छोटासा जागा काढलेला आहे पाण्यासाठी. तर तिथे प्लस इथे पाणी जाण्यासाठी जागा पण आहे. थोडं काय म्हणतात, जुनी पद्धतीची घरं किंवा भिंत आहे तिथं. घरं नाही म्हणजे भिंत, जो पडलेला थोडा जागा किंवा थोडी तिथे अशी दिसते की तिथे जुनं काहीतरी त्यांचं होतं. तिथं पाणी जायला खूप छान जागा आहे. बाजूला आता मस्त एरिया केला आहे तो, गाडी किंवा बसण्यासाठी, पार्किंगसाठी, म्हणजे बसण्यासाठी एकदम व्यवस्थित केलेलं आहे. टकाटक एकदम बनवून ठेवलेला आहे. तर आता निघालो आम्ही आईला घेऊन. दुपार संध्याकाळ झाले, 4 वाजलेत. हां बोल. हां ओके ओके. दर्शू आंघोळीसाठी निघालं म्हणून ते तसे त्याने कपडे घातले. जर पाणी असलं तर आंघोळ करेल, नसले तर काहीच नाही. तर भर रस्त्यातून आमचा प्रवास चालू झाला. उन्हातून म्हणजे आम्ही संध्याकाळी 4, 4:30च्या दरम्यान आम्ही निघालो होतो. वातावरण साईडला काही ढगाळ होतं, थोडं ऊन होतं पुढं गेल्याच्या नंतर, परत ढगाळ वातावरण. पण छान वाटत होतं, जास्त ऊन पण नव्हतं लागत. तिकडे असं वाटत होता की पाऊस पडत होता, म्हणजे कुठे बरकत अलमोसी पण एक जागा आहे. बरं तिथं येऊन पोचलो नव्हतं, तर ही आतमध्ये त्या झऱ्याच्या तिथं जाण्यासाठी जागा आहे. तर आलो. हा थोडा तुम्हाला दिसतं ना भिंती, ह्या जुन्या सगळ्या त्यांचा हे आहे. तर येऊन पोचलो मस्तपैकी. आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. हा नवीन डेव्हलप केला इथं सगळ्या गोष्टी. आईला बघून खूप छान वाटत होता एकदम. इकडं झाडं तिला दिसत होती. आणि ही समोर आहे ती नदी आहे. आता त्यात पाणी नाही, सगळे चिखलाचे झाले, कारण त्याच्यामधून 4 व्हीलर सगळ्या गाड्या पळापळ होतात. पाणी नसल्यामुळे आम्ही तिकडे जाण्याचं टाळलं. आई म्हणते ही नदी का? मी लिहू पाणी कुठे? म्हणजे पाणी आता संपलं. पाऊस जर आलं चुकून तर तिथं पाणी होईल, नाही तर मग काही नाही. आम्हाला वाटतं की पाऊस मागे पाऊस पडत पाणी घालायचं असेल, पण काही नाही. तितका ऊन पडतो की सगळं पाणी जिरूनच जातो पूर्णपणे. सगळा चिखलाचंच पाणी राहिलेला तिथे. सचिन बोलते सगळा चिखल आहे. ही माणसं सगळी इथं उमानी दुपारच्या टायमाला सगळीजण आपल्या परिवाराला घेऊन, कुटुंबाला घेऊन येऊन तिथे जेवण वगैरे करतात, म्हणजे टाईम सगळेजण घालवतात. इकडे पुढे झरा होता, म्हणजे ह्या पाण्यासाठी आपण पाट कसे बोलतो काढतो तसे काढलेले आहेत. तर आम्ही पुढे गेलो तर बरीचशी लोकं, उमानी फॅमिलीज होत्या 2-3 मिळून, त्या आंघोळ करायला बसलेल्या. तर त्याच्यावर त्यांनी पाणी अडवलेला, कारण मुलं तर छोटी छोटी होती, ते आंघोळ करत होती. तर खाली झऱ्यासारखा त्यांनी पाणी सोडला होता. इथं बस तिथं बस.
हा तिकडे धरण आहे, तर त्या पाण्याचा पूर्णपणे असा पाठ केलेला आहे, खूप लांब आहेत. तिथं पाणी अडवलं आहे म्हणून इथे पाणी कमी आहे. तर आम्ही सगळीजण पाय टाकून बसलेलो आणि संध्याकाळ झाली ना की इकडं खूप माणसं यायला सुरुवात होतात. आम्ही गेलेलो त्यावेळेस कमी माणसं होती, कमी गाड्या होत्या आणि थोड्या वेळातच कितीतरी गाड्या वाढल्या. तर हा बघा पूर्णपणे असा पाणी आहे, म्हणजे मुलं आंघोळी करतात किंवा नमाजच्या वेळेलाच इथं लोक हातपाय धुण्यासाठी पण येतात. आता मला नमाज तर पाडण्यासाठी, म्हणजे तर हा मुस्लिमच देश आहे ना पूर्णपणे. आजूबाजूला जेव्हा रमजानचा टाईम असतो ना त्यावेळेस बरीचशी लोक रोजा सोडण्यासाठी इकडे आलेली असतात. तर त्यावेळेस इथेच सगळेजण चटई टाकून बसून इथं हातपाय वगैरे धुवून नमाज पडतात. हा इथं जुना आपण काय बोलतो कन्स्ट्रक्शन, म्हणजे जुन्या सगळ्या भिंती वगैरे बघा कशा दगडाच्या आहेत, ज्या पडल्या आहेत तशाच ठेवलेल्या आहेत, त्या जुन्या आहेत तशा, त्यांना हातच नाही लावलेला आहे आणि खूप छान होतं. हे बसण्यासाठी वगैरे आताच बनवलेलं आहेत ना. हा पाणी पूरपर्यंत जातो एकदम, तिकडं पुढं काय आम्ही गेलो नाही. आणि हा मला इथं रुईचा झाड पण दिसला. आई बोलते हा लक्षात ठेवेल, हा तुळशीच्या लग्नाला आठवण राहील मला या झाडाची. तर बस, आणि विरल कॅमेरा फिरवत होता, त्याला म्हटलं इथं बोरीची झाडे नाही तर काठी तुला लागतील, आई पण सांगत होती. आणि सगळेजण पाय टाकून मस्त बसत. दर्शला अशी थंडी लागत होती पण तो कपडे बदलवायला काय तयार मुलगा नव्हता. त्याला म्हटलं बस. हा पाणी खूप गार होता, एवढी गरमी असते पण हा पाणी इतका गार की विचारूच नका, एकदम गार पाणी. मी म्हटलं त्याच्यामुळेच त्याला थंडी लागली असेल एकदम. आणि आम्ही सगळीजणं पिकनिकसाठी चाललो. संध्याकाळचा चहा नाश्ता सगळा बनवून घेऊन आलेलो. पुरणपोळी आणलेली, त्याच्यामध्ये बिस्किटं होती, चिप्स होते, त्याचबरोबर फिंगर चिप्स पण घरातून बनवून आणलेले. सगळ्या चहालाच आम्ही इथं आलेलो. छोटीशी पिकनिक पण म्हणू शकता, म्हणजे पाण्याच्या सानिध्यात किंवा निसर्गाच्या सानिध्यात. झाडं कमी होती पण ठीक आहे, चांगलं होतं वातावरण अगदी संध्याकाळचं मस्तपैकी. आईला पण मजा आली, एवढ्या दिवसानंतर म्हणतं पाणी बघायला भेटलं इकडं असं, ज्याच्यामध्ये आपण पाय टाकून बसू शकतो. बोलते इकडे बरं आहे, थोडं हिरवळ तरी दिसते. बोले हा इकडे पाऊस पडतो पण आता नाही, त्याच्यामुळे नदीला पाणी नाही. मग आम्ही पुढे गेलोच नाही, कारण आईला चालायला पण त्रास होत होता आणि छोटी गाडी असल्यामुळे जात नाही, कारण नदीत दगड मोठे मोठे त्याच्याने अडकतात गाड्या. तर ह्या बघा इथं लावलेले आहेत. वरती वातावरण बघा इतकं सुंदर आहे ना की विचारूच नका. इथं खूप संध्याकाळी लोक आले बघा. गाड्या आलं तेव्हा किती कमी होते आणि आता किती गाड्या वाढल्यात. सगळीजण आपल्या परिवाराला घेऊन येतात. इथं थोडेसे बसतात. आजूबाजूला हे सगळे पांढरे स्टोन आहेत टाकलेले, खूप छान आहे एकदम, लय भारी एकदम वातावरण तिथलं वाटतं. हा सगळा आता नवीन सगळेजण संध्याकाळी येतात, कारण दुपारच्या उन्हातून येणं पॉसिबल नाही, प्रचंड ऊन असतो त्याच्यामुळे. हा पाण्यात जर भिजायचं असेल तर काही हरकत नाही, आपण येऊ शकतो कधीही. तरी इकडे दुसरी एक फॅमिली आली होती, तर इथं पण 4-5 मुलं एकाच कुटुंबातली सगळी खेळत होती. नंतर सगळं झालं, नंतर आता चहाचा टाईम होता. सगळ्यांना दर्शने आधीच सुरुवात केलेली खायची. तो भिजलेला त्याला भूक पण लागली होती. इथं कधी कधी काय बाहेर जातो तेव्हा मग बाहेरचा चहा किंवा बाहेरनच काहीतरी बर्गर किंवा शोरमा घ्यायचा, बस हाच मिळतो, दुसरा काहीच इकडे मिळत नाही. आपल्याकडे असं वडापाव, भजीपाव, समोसा पाव व्हरायटी भरपूर असतात, आपण घेऊ त्या. त्या नावाखाली फक्त इथं शोरमा आणि बर्गरच तुम्हाला मिळणार, फलाफेल कुठेतरी मिळणार. त्यांना मी सांगितलं मला पण ठेवा, सगळा संपवू नका. संध्याकाळी चहा पाहिजे. सचिन चहा घेऊन आलेले. दिसणार पण नाही मोबाईल मध्ये. कलर होऊन द्या पाहिजे गोळीला. पाणी संपलं असेल त्यातलं, पाणी संपलं. चले बस झाला, बस.
मोठे मोठेच ओलपाटूनच दाबून आणि मोठा तो आहे ना विराचा तू दाबून त्याच्याने बघा जाशील खाली करू खरा हळून जा तुझ्या डोक्यावर असं वरती असा सरळ कर हळून जा बस ऐकत पण नाही गाडी आली बघ तर खेळ करून झालो. लहानपणाचे दिवस आठवले. बॉटलला मोठ्या होल पाडायचा आणि पिचकारी खेळायचा. आणि रंगपंचमीला तीच असायची पिचकारीची बॉटल आमच्याकडे. दुसऱ्या पिचकाऱ्या नसायच्या बाजाराच्या. तर मस्त दर्शबरोबर आम्ही खेळ खेळलो. आणि आता संध्याकाळ झाली, घरी जाण्याचा आता वेळ झाला. तर चला उद्या भेटू नवीन ब्लॉग सोबत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा.